छत्रपती ताराराणी साहेब त्यांनी पण साडी नेसूनच घोड्यावर बसूनच राज्य जिंकलं आणि युद्ध केलेली आहेत. कलकत्त्याला मी गेले होते. कलकत्त्याजवळ 2 तास अंतरावर शांतीपूर नावाचं गाव आहे. तिथे कसं आहे माहितीये का, जेव्हा ती बंगाली स्त्री खेड्यात राहणारी मासे घ्यायला भाजी घ्यायला एखाद्या बाजारात जाते ना, तेव्हा ती सूत पण खरेदी करते. नमस्कार. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे आठवणी, परंपरा आणि सौंदर्य याचा उत्तम संगम आपल्याला पाहायला मिळेल. मी भार्गवी चिरमुले या पॉडकास्टद्वारे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे आपण आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्यांना पुन्हा एकदा स्पर्श करतो, अशा आठवणी जाग्या करतो ज्या एखाद्या अलगद साडीप्रमाणे कुठेतरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात. हा पॉडकास्ट प्रस्तुत केला आहे माया सिंधू यांनी, जिथे परंपरा आणि आधुनिकता याचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतो. या पॉडकास्टद्वारे भेटूया अशा काही व्यक्तींना ज्यांनी आपलं आयुष्य आणि आपल्याला आयुष्यात अनेक प्रेरणा दिलेल्या आहेत, आयुष्याकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन दिलेला आहे. भेटूया आजच्या पाहुण्यांना धाग्यातली गोष्ट या भागामध्ये. डॉक्टर प्रिया दंडगे, सुप्रसिद्ध डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ त्या स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. अनेक नामांकित वर्तमानपत्रातून त्यांचे आरोग्यविषयक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. एक घर उन्हात हा कथासंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. जरद कारू ही महाभारताच्या आदी पर्वावरील इंग्रजी कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. G2G गेट टुगेदर हे 2 अंकी मराठी नाटक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या इतर लेखनाबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी 4 आत्मचरित्रांचे शब्दांकन केलेले आहे. विजयपथ, हिंगणमिठा, स्वामीकार या पुस्तकांचं संपादन देखील त्यांनी केलेले आहे. माया सिंधूच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या पॉडकास्टसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. धाग्यातली गोष्ट या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर प्रिया, ज्या होमिओपॅथिक कन्सल्टंट, पुष्पाौषधी आणि सगळ्यात महत्वाचं जो विषय आपल्या सगळ्यांना आवडतो अर्थात डाएट, याविषयी कन्सल्टन्सी करणाऱ्या आहेत, मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. नमस्कार. नमस्कार. प्रिया मॅम, पहिला प्रश्न माझा हा आहे की डॉक्टर आणि साडी हे नातं काय आहे? खरं सांगू का, मी जेव्हा शिकत होते तेव्हा माझ्या ज्या कोणी टीचर्स होत्या, डॉक्टर्स होत्या, त्या बहुतेक सगळ्यांना मी साडीतच बघितलेलं आहे. सो एलिगंटली कॅरिंग दॅट साडी, की अशा ऑर्गन्झाच्या किंवा कोटाच्या आणि असे पॅस्टल कलर्स. तर ते माझ्या डोक्यात असल्यामुळे मी पण जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सुरुवातीला जास्त नव्हते नेसत, पण नंतर आवर्जून आठवड्यातले 5 दिवस मी साडी नेसते. आमच्यासाठी पण डॉक्टर पेक्षा पण हे सर्वसामान्य सगळ्यांचंच मत असेल, पण मला हे शेअर करावं असं वाटतं तुमच्याशी डॉक्टर म्हणून, की जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा तो डॉक्टरला बघून अर्धा बरा होतो असं मला वाटतं, की डॉक्टरना बघितलं की प्रसन्न वाटतं. तसं तुम्हाला बघितल्यावर खूप प्रसन्न वाटतं. मी तुमचे अनेक रील्स पाहिलेले आहेत आणि त्यातनं एक पॉझिटिव्हिटी मिळते. तुम्हाला असं वाटतं का की ती पॉझिटिव्हिटी जेव्हा तुम्ही देता समोरच्याला, ती तुमच्या एकूण सगळ्या अपिअरन्सवर पण असते? म्हणजे तुमचं बोलणं, तुमचा अभ्यास हा तर आहेच, पण आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे, तर या मीडियामध्ये आपलं दिसणं किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? ऑफकोर्स दिसणं महत्वाचं आहेच. म्हणजे डॉक्टरकडे बघितल्यानंतर आधी डॉक्टर फिट आहे, पॉझिटिव्ह आहे हे वाटलं पाहिजे. आणि तुमची स्वतःची हेल्दी लाईफस्टाईल असल्याशिवाय ते उगीच वरून नाव आणून होत नाही. आणि येस, ऑफकोर्स अपिअरन्स महत्वाचं आहे आणि त्यासाठी अशा कॉटनच्या किंवा ऑर्गन्झा अशा साड्या खूप मदत करतात. आणि आपल्याकडे अजून ते डॉक्टर म्हणजे साडी आणि तो असा कडक इस्त्रीवाला स्टार्चवाल्या साड्या. सो आय लव्ह दॅट. पण मग तुम्ही कामं करताना जो अनेक वेळेला बाऊ केला जातो की साड्या नेसून काही सुधरत नाही, बायकांचं म्हणणं साड्या नेसून मला काम करता येत नाही, जेव्हा आपण आपल्या आई आजी या सगळ्या बायका ज्या आहेत त्या कायम साडीतच पाहिल्या, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला एक स्त्री म्हणून काय वाटतं? खरं तर असं काही कुठल्या आउटफिटवर अवलंबून नाहीये ते. आता आपण बघतो मिलिंद सोमनच्या आई आहेत तर त्या धावतात पण साडी नेसूनच. आणि कोल्हापूरची गादी ज्यांनी स्थापन केली, छत्रपती ताराराणी साहेब, त्यांनी पण साडी नेसूनच घोड्यावर बसूनच राज्य जिंकलं आणि युद्ध केलेली आहेत. किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण त्या साडी नेसून पण करू शकतो. हा, काही गोष्टीमध्ये ते अनकम्फर्टेबल होऊ शकतं, पण साडी मी नेसली आहे म्हणून मला एखादं काम करता येत नाहीये, तर हा थोडासा व्यक्तिगत त्यांचा आउटलुक असावा. असू शकतो.
आता येऊया मेन आपल्या विषयाकडे. तुम्ही आज जी साडी नेसली ती फार सुंदर आहे. या साडीची काय गोष्ट आहे, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. मला जेव्हा जानकीचा फोन आला की आपली आवडती साडी नेसायची, तेव्हा एका क्षणात माझ्या मनात क्लिक झालं की माझी सगळ्यात आवडती साडी आहे ही माझ्या आजीची साडी आहे, आईच्या आईची. तिच्या लग्नातली साडी आहे आणि जवळजवळ ही 95 वर्ष जुनी साडी आहे. 1932 सालची ही साडी आहे. माझ्या आजीचं माहेर हुक्केरी. मला वाटतं माहित नाही मला की ती नेमकी कुठे घेतली आहे, पण बहुधा ही बेळगावच्या बाजारपेठेत घेतली असेल किंवा बनवून पण घेतली असण्याची शक्यता आहे. आणि आजी माझी 15 वर्षाची होती त्यांच्या लग्नामध्ये. Yes. आणि ही नऊवार आहे बरं का. अच्छा, तुम्ही ती मी विचारलं होते कारण तेव्हा तर नऊवार असेल. हो, नऊवार आहे. सावर शिवली, हो. सावर नेसलाय का? नेसले मी 6 आणि ही काठ अतिशय सुंदर आहेत. काहीही या काठाला वेळ झालेलं नाही. हे चांदी किंवा सोन्यात असावेत. ही तार जी असते ती Yes. पूर्वी. जसं माझ्या आजीचा शालू आहे, तर माझे आजोबा कायम म्हणायचे की तो शालू जर वितळवला तर एक ताट, हो. वाटी, भांड, चमचा, म्हणजे एका माणसाच्या जेवणाचं हो. सगळं होऊ शकेल असं आहे. तुमच्या ही साडी तुम्ही इतकी वर्ष तुमच्याकडे जपून ठेवण्यामागचं कारण प्रेम तर असेलच, पण त्या बरोबरीने काय आहे असं तुम्हाला वाटतं? त्याबरोबरीने हे आहे की हँडलूम हँडीक्राफ्ट विषयीचं माझं एक प्रेम आहे. मला ते थोडंसं आवड आहे. त्यामुळे ही साडी थोडीशी खराब झाली होती, म्हणजे मध्ये मध्ये असं थोडे भसके पडले होते, पण ही आपण एक थोडे पैसे देऊन खूप डेलिकेटली रफू करून घेतलेली आहे. आणि याला इस्त्री होऊ शकत नाही आणि खूप ही अगदी काय म्हणतो ना निगुतीने सांभाळावी लागते. त्यामुळं आणि एक 6 महिन्यातून एकदा याला ऊन द्यावं लागतं किंवा परफ्यूम वगैरे मारून उपयोग नाही. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की माझ्या नातींनी पण ही साडी नेसावी. कारण ना पूर्वी एक काळ असा आला होता जेव्हा साडीबद्दल लोकांच्या मनात थोडी अडी होती, पण आता पुन्हा या अशा पद्धतीच्या साड्या नेसायची खूप फॅशन आहे. माझ्या आजीची, माझ्या आईची किंवा अशा प्रकारे ती लेगसी आहे. तुम्ही म्हणालात तुम्हाला साड्यांची खूप आवड आहे, मग तुमच्याकडे ह्याच्या पलीकडे अशी एखादी कुठली तरी साडी असेलच ना, किंवा तुमच्या कपाटात किती साड्या आहेत? साड्या भरपूर आहेत. माझी मुख्य आवड सिल्क आणि कॉटन आहे. सिल्क मध्ये पण थोडं वेगळं मुर्शिदाबादचं एक सिल्क मिळतं, ते मला जास्त आवडतं. आणि कॉटन कम्फर्टेबल आहे, मग कोटा आहेत आणि शिफॉन पण आवडतं मला. माझी पर्सनल चॉईस आहे ती. आणि मी बहुतांशी माझ्या साड्या वीवर्स कडून घेते. मला आवड असल्यामुळे माझ्या एक मैत्रीण होत्या अरुणाताई देशपांडे, आता त्या नाही आहेत. त्या दस्तकारी हाटवाल्या ज्या जया जेटली आहेत त्यांच्या बरोबरीने काम करायच्या दस्तकारी हाटसाठी सुरुवातीच्या काळात. त्यामुळे त्या खूप फिरल्या होत्या. मग त्यांच्या बरोबर मी पहिली ट्रिप केली इलकलला. ते इलकल नाव आहे गावाचं. इरकल नाहीये. तर आम्ही एक दिवस राहिलो त्या गावामध्ये. आम्ही ते लूम्स बघितले, हँडलूम्स आणि पॉवर लूम्स बघितले, तिथे साडी पण खरेदी केली. आणि एकूणच विणकरांचं जे जगणं आहे ना ते फार अवघड आहे. म्हणजे विणकर जी साडी अतिशय कमी पैशामध्ये विणतो ती सुंदर साडी तयार होते आणि जेव्हा शोरूमला जाते तेव्हा ती अनेक पटीने किंमत वाढते. इलकलमध्ये तर विणकरांची सोसायटी पण नाही, पण तुम्ही दक्षिणेत गेलात कांचीपुरम किंवा इकडे तर अशा सोसायट्या आहेत. हो, सोसायट्या आहेत किंवा महेश्वरला आहे, चंदेरीला आहे, अशा सोसायट्या आहेत. पण विणकरांना तेही प्रोटेक्शन नाहीये. मग त्यानंतर अशी आवड तयार झाली. जसं वेळ मिळेल तसं मग आम्ही कलकत्त्याला गेले होते. कलकत्त्याजवळ 2 तास अंतरावर शांतीपूर नावाचं गाव आहे. तिथे कसं आहे माहितीये का, जेव्हा ती बंगाली स्त्री खेड्यात राहणारी मासे घ्यायला, भाजी घ्यायला एखाद्या बाजारात जाते ना, तेव्हा ती सूत पण खरेदी करते. आणि घरी तिच्या माग असतो. ती मागावर बसून 1 आठवड्यात ती साडी विणते. ती साडी मग तिथून व्यापारी कलेक्ट करतो. ती शांतीपूरच्या मार्केटमध्ये येते. आणि भार्गवी, यू कांट बिलीव्ह, अशी मोठी भाजी मंडई असते ना तशी साड्यांची मंडई असते. आठवड्यातनं 2दा रात्री 3:30ला चालू होते ती, 12 पर्यंत संपलेलं असतं. हो, हे आपल्याला त्यांनी अतिशय वेगळं कारण सांगितलंय की थोडक्यात कलकत्त्याला जाऊ नका, कारण नाही तर तुम्ही भरपूर साड्या घेऊन कन्फर्म येणार, कारण त्या पुन्हा त्या सगळ्या बायकांनी विणलेल्या साड्या असतात. पुन्हा शांतिनिकेतन म्हणजे बोलपूर जिथे आहे
तिथे पण घरोघरी साड्या काथा स्टिच मध्ये ज्या आहे, पाखी काथा स्टिच, जोजा काथा स्टिच, गोल्पा काथा स्टिच, वारली काथा स्टिच, असे वेगवेगळे प्रकार ते विणतात घरोघरी त्या बायका. तुम्ही अशा छोट्या छोट्या घरामधून जर गेलात तर तुम्हाला दाखवली जाते. मस्त छान बसवलं जातं, पाणी दिलं जातं आणि मग असं एक दरी वगैरे असं घालून तिथे तुम्हाला साड्या दाखवल्या जातात. किंवा तिथं शनिवारी हाट आहे, त्या हाटमध्ये येतात साड्या. हाट म्हणजे काय? हाट म्हणजे बाजार असतो. बाजार. हा, शनिवार म्हणजे शनिवारचा हाट. हा. तर साधारण तो 3 वाजता सुरू होतो दुपारी शनिवारी, हा. 7 वाजता तो संपतो. लोक होंडा सिटी वगैरे गाड्या घेऊन तिथे खरेदी करायला येतात, कारण आसपासच्या खेड्यातले सगळे आर्टिझन्स जे आहेत ते आपल्या साड्याच असं नाही, बाकी पण कापड आहे, ढोकरा आर्ट आहे, लाकडी वस्तू आहेत, चामड्याच्या वस्तू घेऊन येतात. सो ज्यांना आर्ट आणि हँडीक्राफ्टची आवड आहे त्यांच्यासाठी ती एक पर्वणी. आणि अगदी हँड पेंटेड हातावर विणलेली साडी तुम्हाला 600-700 रुपयाला मिळते. पण ती ओळख माहिती पाहिजे तिथली, म्हणजे ओळख म्हणजे त्या तिथल्या जागेची ओळख पाहिजे, माहिती पाहिजे, तर आपण ते नीट करू शकतो. कारण मला असं वाटतं की कलाकारांना हातभार लावणं म्हणजे आपण त्यांच्याकडनं त्यांची कला विकत घेणंच आहे. म्हणजे कला म्हणजे त्यांनी बनवलेली वस्तू, हेच आपण त्यांना मदतच्या पलीकडे जाऊन त्यांना आपण कला वाढवण्यासाठी ते करू शकतो. हे सगळं झालं तुमच्या लाडक्या साड्या, का ही तुमच्या आजीची साडी. तुम्ही आतापर्यंत अशी कुठली तरी एखादी साडी गिफ्ट दिली आहे का कोणाला, जी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? गिफ्ट, हा, माझ्याकडे एक खूप सुंदर साडी मला एका नातेवाईकांनी दिली होती, निळी आणि खूप सुंदर, हँडलूम नव्हती ती आणि सोनेरी वर्क वगैरे. तर माझ्या बिल्डिंगमध्ये भाग्यश्री म्हणून मुलगी बिल्डिंग झाडायची, ती रोज मला क्लिनिकला जाताना तयार होताना बघायची आणि माझ्या अय्या किती छान साडी आहे. सो तिचा चेहरा असा इतका ग्लो असा असायचा ना चेहऱ्यावर साडी बघून, आणि तिची कॉम्प्लिमेंट मला खूप आवडायची. हा, ती असं झाडता झाडता, अय्या वहिनी आज मस्त साडी, असं वगैरे असायचं तिचं. आणि मग मला असं एकदा वाटलं की नवरात्रीत आपण तिला एक साडी द्यावी. माझ्याकडे ती निळी मोरपंखी रंगाची खूप सुंदर साडी होती, मी नेसली नव्हती, तर मी ठरवलं की तिला ही साडी द्यायची. तर तिला साडी दिल्यानंतर जे तिला भरून आलं ना, म्हणजे खरंच मला असं वाटलं की अरे आपण या आधी द्यायला हवी होती. आणि ती इतक्या हौसेने साडी नेसते प्रत्येक प्रसंगाला वगैरे. त्या साडीचा फोटोही तिने मला पाठवला. सो मला ते खूप आवडतं. असं अशा ज्यांना खरंच बाबा त्याची कदर आहे अशा लोकांना द्यावी. तुमच्या बोलण्यावरनं मला आठवलं, माझ्या आईकडे स्वयंपाकाला मावशी आहेत आणि आईच्या पण बिल्डिंग साफ करणाऱ्या मावशी आहेत. मी दरवर्षी त्यांना दिवाळीत साडी देते. मला आवडतं, मला स्वतःला साड्या आवडतात, सो मला त्या गिफ्ट करायला पण आवडतात. तर यावर्षी नेमकी मी अमेरिकेला होते नाटकाच्या दौऱ्यासाठी. सो साडी माझ्याकडे, आणि त्या दरम्यान खूप धावपळ होती, मला आई भेटली नाही. सो मी आईकडे त्या साड्या दिल्या नव्हत्या. तर त्या दोघींचंही असं हक्काने झालं, दिवाळीला साडी नाही दिली भार्गवी. तर आईला विचारलं, ताई नाहीयेत तर तुम्ही आम्हाला. तर आई मला US ला फोन झाला, तर आई म्हणली, अगं निलिमा मावशी आणि कल्पनाने विचारलं साडी. तर म्हटलं, अगं मग आता जा उतर आणि घे. पण तो एक हक्क असतो आणि तो प्रेम असतं त्या साडीत ना. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत तो एक शब्द आहे माहेरची साडी, त्याच्यामध्ये नुसती ती साडी नाहीये, तर त्याच्या मागे खूप उभही असते त्या साडीच्या मागे. बघा ना, म्हणजे आपण अगदी, म्हणजे माझ्या आजीची एक साडी होती, तर आम्ही ती बरीच वर्ष, म्हणजे साडी म्हणून नऊवारी होती, नेसता येत नव्हती, मग आम्ही तिची गोधडी केली अगदी जीर्ण होईपर्यंत ना. आणि मग त्या गोधडीतलं छोटंसं जे उरलं होतं ते मग माझ्या मुलाच्या दुपट्यात घातलं. म्हणजे असं ते पिढ्यानिपिढ्या साडी जात राहते. किंवा आता जसं मी जपली आहे ही साडी, तसं या साड्या जपणं ही आपली एक परंपरा आहे. आणि कितीही तुम्ही वेगवेगळे आउटफिट्स घाला किंवा काहीही करा, पण जेव्हा तुम्ही साडी नेसता किंवा कोणाला साडी गिफ्ट देता, किंवा असं नाही का की बायकोला पहिल्यांदा साडीत बघितलं, हा, किंवा मुली, अगदी छोट्या छोट्या मुली सुद्धा त्या साडी नेसल्यावर किती सुंदर दिसतात ना. सो ते खूप छान वाटतं. तुम्हाला एवढ्या साड्या आवडतात, तुम्हीच आम्हाला साड्यांविषयी खूप माहिती दिली आहे. पण जाता जाता आमच्याकडनं जसं तुम्हाला गिफ्ट द्यायला आवडतात, तसं आम्हालाही, म्हणजे माया सिंधूलाही गिफ्ट द्यायला खूप आवडतात. तर आमच्याकडनं, म्हणजेच माया सिंधू या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू.